नमस्कार मित्रहो, माझं नाव प्रिया गणपत पवार, राहणार कोल्हापूर. ऑनलाईन वडार कवी संमेलन 2020 कविता व आपण मी तुमच्यासमोर माझी स्वरचित कविता सादर करते. माझ्या कवितेचं नाव आहे संघर्षातील वेदना. जे आपले वडार बांधव आहेत, जे आपले समाज बांधव आहेत, ते संघर्षमय जीवन जगण्याची धडपड करत आहेत, त्या माझ्या वडार बांधवांना मी माझी कविता समर्पित करते. माझ्या कवितेचं नाव आहे संघर्षातील वेदना. वेदनेची कळ आणि दुःखाची झळ, त्यातूनच त्याने निर्माण केले जग, त्यातूनच त्याने निर्माण केले जग. हाती छिन्नी हातोडा घेऊन फोडी दगड, हाती छिन्नी हातोडा घेऊन फोडी दगड. जगण्यासाठी तोच करी धडपड, जगण्यासाठी तोच करी धडपड. त्यातूनच त्याने निर्माण केले जग, त्यातूनच त्याने निर्माण केले जग. ज्याने दिले दगडाला सुबक आकार, ज्याने दिले दगडाला सुबक आकार, तोच उद्याच्या सुखासाठी आजची करी वाटचाल, तोच उद्याच्या सुखासाठी आजची करी वाटचाल. त्यातूनच त्याने निर्माण केले जग, त्यातूनच त्याने निर्माण केले जग. जगणंही त्याचं तेच आणि मरणही त्याचं तेच, जगणंही त्याचं तेच आणि मरणही त्याचं तेच. जो घडवितो पाषाणातून मूर्ती, जो घडवितो पाषाणातून मूर्ती, त्याचीच ती खरी कीर्ती, त्याचीच ती खरी कीर्ती. त्यातूनच त्याने निर्माण केले जग, त्यातूनच त्याने निर्माण केले जग. दगड फोड्या म्हणून राखली त्याने परंपरा, दगड फोड्या म्हणून राखली त्याने परंपरा. हीच तर आहे खरी वडारांची गाथा, हीच तर आहे खरी वडारांची गाथा. त्यातूनच त्याने निर्माण केले जग, त्यातूनच त्याने निर्माण केले जग. नमस्कार, मी अंकिता अलकुंडे. आई, मदर, मम्मी आणि मॉम असे ऑप्शन्स असतात 4. आई, मदर, मम्मी आणि मॉम असे ऑप्शन्स असतात 4. पण आईला मम्मी म्हणणं मला जवळचं वाटतं फार. आई या शब्दाला जरी अर्थ असला तरी व्हेरिएशन्स नसतील तर तो शब्द कसला? आई म्हणा, मम्मी म्हणा, भावना एकच पण आवड वेगळी. 135 करोडच्या लोकसंख्येत एकसारखी थोडीच नसतील सगळी. आई म्हणा, मम्मी म्हणा, कितीही प्रेमाने मारा तिला हाक. तिच्या समोर ओव्हर स्मार्ट बनायचा प्रयत्न करू नका, कारण त्याने किंचितही कमी होणार नाही तिचा धाक. आई म्हणा, मम्मी म्हणा, एकदा का चढला तिचा पारा, मग तुम्ही कितीही वाचायचा प्रयत्न करा, ती 100% वाजवणार तुमचे बारा. आई म्हणा, मम्मी म्हणा, जिव्हाळ्याचं नातं सेम असतं. आई म्हणा, मम्मी म्हणा, जिव्हाळ्याचं नातं सेम असतं. तुमच्या काय आणि माझ्या काय, सगळ्यांच्या आईचं ते प्रेम असतं. तुमच्या काय आणि माझ्या काय, सगळ्यांच्या आईचं ते प्रेम असतं. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असतं. थँक्यू. ऑनलाईन काव्य दरबार स्पर्धेसाठी मी माझी कविता सादर करत आहे. मी राहणार कोल्हापूर, नाव रतन सावंत. माझ्या कवितेचं नाव आहे माणूस आणि महामारी. आली आली कोरोना महामारी, आली आली कोरोना महामारी. बुचकळ्यात पडली कलियुगी कहाणी, बुचकळ्यात पडली कलियुगी कहाणी. हवी होती का रस्त्याला विश्रांती, हवी होती का रस्त्याला विश्रांती. म्हणून का त्याची जीवघेणी विनवणी, म्हणून का त्याची जीवघेणी विनवणी. बाहेर फिरण्याचा कोणालाच नाही मोका, बाहेर फिरण्याचा कोणालाच नाही मोका. सांगा ना कसली चोरी आणि कसला गुन्हा, कसली चोरी आणि कसला गुन्हा. गरीब श्रीमंत कोणालाच नाही सुटका, गरीब श्रीमंत कोणालाच नाही सुटका. हा धुवा गर्दी टाळा, शासन सांगे पुन्हा पुन्हा. गावाकडची ओढ लागली, गावाकडची ओढ लागली या मनाला. शहरे लागली ओस पडायला, शहरे लागली ओस पडायला. माणूस माणसाला भेटायला धजेना, माणूस माणसाला भेटायला धजेना. सगळे सोयरे दूर लागले पडायला, सगळे सोयरे दूर लागले पडायला. पोलीस डॉक्टर हो श्रेष्ठ ठरले, पोलीस डॉक्टर हो श्रेष्ठ ठरले. त्यांनी जीवावर उदार होऊन कर्तव्य हो निभावले, त्यांनी जीवावर होऊन कर्तव्य हो निभावले. कोरोनाचे संकट ओढवून प्राण बलिदान केले, कोरोनाचे संकट ओढवून त्यांनी प्राण बलिदान केले. तुम्हाला तुमच्या कुटुंबाशी एकत्र त्यांनी बांधले, तुम्हाला तुमच्या कुटुंबाशी एकत्र त्यांनी बांधले. तो अन्न पिकवणारा बळीराजा, तो अन्न पिकवणारा बळीराजा. पशुपक्षी मनुष्याच्या पोटाचा तो सहारा, पशुपक्षी मनुष्याचा पोटाचा तो सहारा. अन्न वस्त्र निवारा जगण्यास आहे पुरेसा, अन्न वस्त्र निवारा जगण्यास आहे पुरेसा. नको त्या अपेक्षांचा आवरा जरा पसारा, नको त्या अपेक्षांचा आवरा जरा पसारा. हृदय पिळवटून टाकणारी महामारी, हृदय पिळवटून टाकणारी महामारी.
गरिबांसाठी घेऊन आली उपासमारी, गरिबांसाठी घेऊन आली उपासमारी. आपल्यांना आपल्यापासून वेगळं करणारी, आपल्यांना आपल्यापासून वेगळं करणारी. कोणी नाही शेवटच्या क्षणी शरणावरी, कोणी नाही शेवटच्या क्षणी शरणावरी. नको राजकारण महामारीचं, नको राजकारण महामारीचं, नको रडगाणं जातीवादाचं, नको रडगाणं जातीवादाचं. प्रत्येकाला निरोगी आयुष्य लाभू दे, प्रत्येकाला निरोगी आयुष्य लाभू दे. हातांना बळ दे देवा कष्ट करण्याचं, हाताला बळ दे देवा कष्ट करण्याचं. धन्यवाद. माझी कविता आवडली असेल तर नक्कीच प्रतिक्रिया कळवा. नमस्कार, मी अंकिता कुसळकर आणि कवितेचे नाव आहे जीवनाची लढाई. ऊन वारा पाऊस कधी नाही भेटली छत्री, आम्ही मात्र केली घट्ट आमच्या कष्टाशीच मैत्री. पै पै कमवताना दिवस कसा जायचा हेच समजत नव्हतं, पण आपल्या मुलाबाळांना काही कमी पडू नये यासाठीच ती शरीर झिजत होतं. बिचारे गरिबांसाठी शासनाने काहीतरी करावं असं नेहमी वाटत होतं. जमा झालेला निधी नेमकी जातोच कुठे याचं कोडं मात्र सुटत नव्हतं. आयुष्य आमचं सगळं हालपिष्ट आणि कष्टातच गेलं. मुलांच्या शिक्षणाकडे मात्र क्षणभरही लक्ष नाही देता आलं. सणवार म्हटलं की प्रत्येकाचीच असते हौस वेगळी, पण मी माझ्या माऊलीला कधीच नाही देऊ शकलो एक चांगली साडी. असं हे आमचं आयुष्य गेलं कष्ट करता करता, परंतु अशी वेळ कोणावरही येऊ नये हेच म्हणेल शेवटी मरता मरता. धन्यवाद. माझ्या कवितेचं नाव मुख्यमंत्री साहेब. मुख्यमंत्री साहेब एसीमधून खाणीकडे जरा येता का? मुख्यमंत्री साहेब एसीमधून खाणीकडे जरा येता का? काही नाही, 100 कोटीचे काय झाले जरा समजून सांगता का? तुमची बायको एसी गाडीमधून छान फिरती, बघा माझी कारभारीण खडी फोडत दिवस रात्र राबती आहे. कुठल्या जन्माचे पाप माझ्यासोबत भुगती आहे. 100 कोटी तुम्ही देणार म्हणून आशेने वाट बघती आहे. आमच्यासोबत तुम्ही खाणीमध्ये सुटकी उचलून घाव घालून पाहता का? आमचे दुखणे जरा समजून घेता का? आमचे दुखणे जरा समजून घेता का? मुख्यमंत्री साहेब एसीमधून खाणीकडे जरा येता का? काही नाही, 100 कोटीचे काय झाले जरा समजून सांगता का? धन्यवाद. मी प्राध्यापक दिलीप जाधव, सांगली. तिचे नाव आहे भावना स्त्री शृंगार. सौभाग्यवती सौंदर्यपण, मातीत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, सौभाग्याचे अलंकार भावना असते. स्त्रीचे स्त्रीपण या दागदागिने अलंकारमध्ये नव्हे, त्या स्त्रीचे भावभावना त्या अलंकारामध्ये नसते. एक एक मण्यात दागदागिन्यात असते, त्या दागिन्यात भावना बांधलेल्या असतात. पायातल्या पैंजण, नाकातला नथ, कानातले झुमके, हातातले बांगडे, स्त्रीच्या चेहऱ्यावरचे हसरेपणा, उल्हास हे प्रत्येक ठेवा स्त्री अलंकार आहे, दागिना आहे. तरी स्त्रीचे कोमल हृदयातील कोमल भावना आहेत. या प्रत्येक गोष्टीत सौंदर्य दिसते, पण त्या भावभावनामुळे स्त्रीचे सौभाग्य, स्त्रीचे सौंदर्य, पण तिच्या मनातील कोमल, हृदयातील कोमल भावना जाणवते. ज्यावेळी मानवाची उत्पत्ती झाली अशा हजारो वर्षापूर्वीपासून प्रत्येक मानव जातीला एक कला अवगत झाली. ती म्हणजे जमीन मातीतून दगड काढून त्याला विशिष्ट छानी हातोड्याने आकार देऊन देव निर्माण करणे, मानव जातीसाठी मंदिरं बांधणे, पुण्यासारख्या शनिवार वाड्यासारखे ऐतिहासिक किल्ले बांधणे, देवदेवतांचे मंदिरं बांधणे आणि दगडापासून त्या दगडाला आकार छानी हातोड्याने फोडून देवपण निर्माण करणे, त्या दगडाची पूजा आज तागायत मानव समाज करीत आलेला आहे. अशा दगडफोड्या वडार जातीतील मी शिवलाल परशुराम बनपट्टे, राहणार अणदूर, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद, सध्या सांगोला तालुका, जिल्हा सोलापूर,
मी गव्हर्नमेंट सर्वंट सेवानिवृत्त आपल्या वडार समाजातील कवी संमेलनमध्ये माझी एक कविता सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे माझी मुलगी. माझी मुलगी छोटीशी नन्हीशी गुडिया राणी होऊन तिचं लग्न होऊन गेलं. घरातील माझी किलबिल बरोबर घेऊन गेली. माझ्या डोळ्यापुढची वाट सगळी दुखदुख होऊ लागली. तिची मांजरी, तिची पुस्तके, तिची वह्या, तिची घुंगरू, लाडके कपडे आणि पत्र, तिचे फोटो, तिची चित्र, हे सगळं कुणी गात नाही, कुणी हसत नाही. सगळ्यांना जाताना ती टॅच्यू म्हणून गेली. ती माझी इवलीशी छोटीशी नन्हीशी असल्यापासून त्या घरामध्ये तिचंच राज्य होतं. जरा कुठे ती बाहेर गेली की आम्हाला कावरं बावरं व्हायचे. तिचं बोलणं, तिचं हसणं मनापासून विचित्र वाटतं. तिच्यामुळे आमच्या घराची मैफिल रंगत असे. ती आमच्या गप्पा, आमच्या स्वयंपाकघरात बाहेर जाताना टिंगली, आमच्या भांडणं, चिडवा चिडवी, खोटारडे बोलणे, ह्या सगळे जाणीव करून भेडसावत आहे. स्वप्न, चिंता, वैताग सांगणे, एकमेकांना घडवत राहणं, पोकळी होणं म्हणजे काय याची समज आली. ती माझी 22 वर्षाची गुडिया राणी मुलगी होती. ती आपल्याला किती काय शिक्षण देऊन गेली. वाढत्या वयात किती गोष्टी प्रेमळ शिकवून गेली. ती मुलगी माझी माया देऊन धीर देते, आपल्याला आजही शिकवते. कळे ओझं कसलं फुलपाखरू ते याची जाणीव झाली. ती माझी इवलीशी गुडिया राणी. तिच्या माझ्या धाग्याचं एक नातं विणलं गेलं होतं. तिचे वेगळेपण, माझे वेगळे रंग होणार आहे. नवे नाते आता ती विणण्यात आता ती गुंतली आहे. त्या तिचे रंग सुंदर वेगळे मला कळवत आहेत. एकमेकांना आम्ही दुर्मिळ झालो याची जाणीव मला सारखी होत आहे. ती माझी लाडाची गुडिया राणी माझ्यापासून दूर होऊन गेली, दूर होऊन गेली, दूर होऊन गेली. धन्यवाद. नमस्कार. लॉकडाऊनच्या काळामध्ये कामगारांवर ओढवलेल्या परिस्थितीचे या कवितेद्वारे मी आपणासमोर वर्णन करू इच्छितो. सादर करीत आहे लॉकडाऊन. मैलोनमैल चालल्यानंतर तो झाडापाशी येऊन थांबतो. वधवून घ्या हवं ते साहेब असं कॅमेराला तो म्हणतो. झूम करून कॅमेरा पाहत असतो त्याच्या डोळ्यातले थेंब. झूम करून कॅमेरा पाहत असतो त्याच्या डोळ्यातले थेंब. एका वेळची भाकर मिळते, बदल्यात त्याला जेम घेते. कुठून आला, कुठून चालला, होतो प्रश्नांचा भडीमार. बायका, पोरं, अनगाठोडं एवढंच सोबत संसार. दूर असतो गाव अजून, दूर असतो गाव अजून, पण प्रवास असतो पायी. हळू चालू म्हणतो कॅमेरा, पण त्यांना असते घाई. ना मास्क ना साबण, कित्येक दिवस एकच शर्ट. ना मास्क ना साबण, कित्येक दिवस एकच शर्ट. बाळाही असतो आता शांत, एरवी ज्याला म्हणायचा तो काल्ट. सारं सारं काही आता कैद केले होते कॅमेरात. सारं सारं काही आता कैद केले होते कॅमेरात. अजून एक भाकर ठेवा म्हटला, लागेल पुढल्या प्रवासात. वाढेल आता टीआरपी, वाढेल आता टीआरपी म्हणून दादा खुश होता. टाय सूट घालून दादाचा रुबाब कसा पॉश होता. परतीच्या प्रवासात मग दादाला पोलिसांनी अडवले. पास काढायचे विसरला बहुधा, मग परत त्याला पाठवले. फिरून फिरून दमला आता, फिरून फिरून दमला आता. पैसे होते पण सारेच होते बंद. शेवटी तोही माणूसच, मग पोटाला लागले भुकेचे छंद. योगायोग म्हणा वा नियतीचा खेळ, योगायोग म्हणा वा नियतीचा खेळ. शेवटी तेच भेटले कुटुंब पुन्हा, ज्याची कॅमेराने मागितली होती वेळ. माणूस जरी अबोल, माणूस जरी कामगार, माणूस जरी अबोल, त्याने डोळ्यातनं सारे ओळखले. मग आपला तुटका संसार त्याने त्या साहेबा पुढे टाकले. त्याचीच भाकर त्याला देऊन साहेब खाऊन घ्या म्हटला. त्याचीच भाकर त्याला घेऊन साहेब खाऊन घ्या म्हटला. सकाळपासून हिंडताया जरा जेवून घ्या म्हटला. आता अश्रू बोलत होते, आता अश्रू बोलत होते. तो नुसताच पाहत होता. विठ्ठलच की रे समोर माझ्या,
असं स्वतःला सांगत होता. अनेक बातम्या ज्याने आजवर हिट केले होते, अहो अनेक बातम्या ज्याने आजवर हिट केले होते, घरी जाऊन आजचे शूटिंग त्याने गुपचूप डिलीट केले होते. धन्यवाद. नमस्कार, मी अंजली रविकांत बनपट्टे, राहणार सांगोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. माझ्या कवितेचे नाव आहे माझ्यातील मी. मला हसायला आवडतं, मला बोलायला आवडतं. मला हसायला आवडतं, मला बोलायला आवडतं. खूप विचार करणाऱ्या मला सगळ्यांना आनंद वाटायला आवडतं. उदास असेल मन तर एकांतात एकटंच बसायला आवडतं. रडावंसं वाटलं तर चोरून चोरून रडायला आवडतं. आपला असो की परका सर्वांना मदत करायला आवडतं. आणि माझ्या वेगळ्याच स्वप्नांच्या दुनियेत रोज मला रमायला आवडतं. पहिल्या पावसात भिजायला आवडतं, लहान मुलांबरोबर खेळायला आवडतं. पहिल्या पावसात भिजायला आवडतं, लहान मुलांबरोबर खेळायला आवडतं. आणि कोण काहीही बोललं तर ती व्यक्ती असं का बोलली ह्याचाच विचार करत बसायला आवडतं. नाजूक फुलांसारखं लाजायला आवडतं. समुद्राच्या लाटांना पाहायला आवडतं. आणि फुललेल्या कळीला पाहून गालातल्या गालात हसायला आवडतं. आणि वेड्यागत स्वतःशी बोलायला आवडतं. माझी आई आहे गोड, तिच्याशी खेळायला आवडतं. माझे वडील आहेत विचाराने थोर, त्यांच्याशी चेष्टा करायला आवडतं. हो मी आहे वेगळी आणि माझं आयुष्य असंच वेगळं जगायला आवडतं. वेगळं जगायला आवडतं. धन्यवाद. नमस्कार, मी मच्छिंद्र धनोटे, औरंगाबाद. ऑनलाईन वडार कवी संमेलन 2020 यामध्ये मी एक कविता सादर करत आहे. कवितेचे शीर्षक आहे सांगा हो सरकार. साऱ्या जगाला बांधून दिलं ज्याने घर, सांगा हो सरकार तो का उघड्यावर. साऱ्या जगाला बांधून दिलं ज्याने घर, सांगा हो सरकार तो का उघड्यावर. शेती तर सोडा नाहीच त्याला, जागा नाही कुठे मालकीला. शेती तर सोडा नाहीच त्याला, जागा नाही कुठे मालकीला. राहतय शासनाच्या गायरान जमिनीवर, सांगा हो सरकार तो का उघड्यावर. साऱ्या जगाला बांधून दिलं ज्याने घर, सांगा हो सरकार तो का उघड्यावर. नाही ठिकाणा एका जागी, जिथं कामावर तिथंच पाल. नाही मिळत मग त्याला घरकुल, सांगा हो सरकार तो का उघड्यावर. साऱ्या जगाला बांधून दिलं ज्याने घर, सांगा हो सरकार तो का उघड्यावर. कामगाराची नोंद कशी करावी, ठेकेदाराची त्याला लागते सही. ठेकेदारच आहे अंगठे बहादर, सांगा हो सरकार तो का उघड्यावर. साऱ्या जगाला बांधून दिलं ज्याने घर, सांगा हो सरकार तो का उघड्यावर. कारखानदाराला कर्जात सुट, शेतकऱ्याची करतात लूट. कामगारांना देता ठेंगाभर, सांगा हो सरकार तो का उघड्यावर. साऱ्या जगाला बांधून दिलं ज्याने घर, सांगा हो सरकार तो का उघड्यावर. कुणाचे लाड कुणाचे हाल, आनाया मोठी गेली इमान. उन्हात मजूर पायी रस्त्यावर, सांगा हो सरकार तो का उघड्यावर. साऱ्या जगाला बांधून दिलं ज्याने घर, सांगा हो सरकार तो का उघड्यावर.
धन्यवाद. नमस्कार, माझं नाव शरद विक्रम जाधव, राहणार अहमदपूर, जिल्हा लातूर. आज मी तुमच्यासमोर माझी एक स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे समाज माझा. गोरगरिबीचे जीवन जगतोय समाज माझा असा, गोरगरिबीचे जीवन जगतोय समाज माझा असा, अज्ञान आणि अत्याचारातून सुटेल आता कसा, अज्ञान आणि अत्याचारातून सुटेल आता कसा. गुलामगिरीचे जीवन जगला नाही कुणाशी नडला, शिवरायाच्या स्वराज्यासाठी माझा समाज दाराती पडला. हिरोजीने रायगड बांधून तिथे उमटवला ठसा, हिरोजीने रायगड बांधून तिथे उमटवला ठसा, गोरगरिबीचे जीवन जगतोय समाज माझा असा, गोरगरिबीचे जीवन जगतोय समाज माझा असा. हातोडी आणि छन्नीने देतो दगडाला आकार, हातोडी आणि छन्नीने देतो दगडाला आकार, देवाचे घडवून देव पण करतो मूर्ती साकार. देवाचा तो निर्माण करता आज हिंडतोय वनवन भाकरीच्या तुकड्या करिता. नाही हरला तो, नाही हरला तो थांबला ताटमानेने हिमालय जसा, नाही हरला तो थांबला ताटमानेने हिमालय जसा, गोरगरिबीचे जीवन जगतोय समाज माझा असा, गोरगरिबीचे जीवन जगतोय समाज माझा असा. बलात्काराने हत्या होतायत माझ्या आया बहिणीवर, बलात्काराने हत्या होतायत माझ्या आया बहिणीवर, कधी मिळेल न्याय, कधी येईल सरकार वठणीवर. संयम आमचा पाहू नका, संयम आमचा पाहू नका, अन्यायाला हरवू जसा गळ्याला फासा, संयम आमचा पाहू नका, अन्यायाला हरवू जसा गळ्याला फासा, गोरगरिबीचे जीवन जगतोय समाज माझा असा, गोरगरिबीचे जीवन जगतोय समाज माझा असा. अनेक नेते आले आणि गेले त्यांची फक्त आश्वासने राहिली, अनेक नेते आले आणि गेले त्यांची फक्त आश्वासने राहिले. त्यांना काय फरक पडतोय हो, किती जगले आणि किती मेले. फक्त निवडणुकीला दिसणाऱ्यांनो कधी वेळ भेटला तर या आमच्या वस्तीत चहा पाण्यासाठी. फक्त निवडणुकीला दिसणाऱ्यांनो कधी वेळ भेटला तर या आमच्या वस्तीत चहा पाण्यासाठी. कैकांच्या घरावर छप्र नाहीत हो राहण्यासाठी, कैकांच्या घरावर छप्र नाहीत हो राहण्यासाठी. गुलामगिरीचे तोडून बंद घेतला समाज सुधारणेचा वसा, गुलामगिरीचे तोडून बंद घेतला समाज सुधारणेचा वसा. सुंदर आणि उज्ज्वल घडवू समाज माझा आता, सुंदर आणि उज्ज्वल घडवू समाज माझा आता. धन्यवाद. नमस्कार, मी सौ उमा महेश कुसमुडे, खारघर, नवी मुंबई. आपण सामाजिक, राजकीय किंवा भावनिक या विषयांवर कविता सादर करतो, किंवा आई वडील, भाऊ बहीण, मित्रमैत्रिणी, नवरा बायको, प्रियकर प्रियसी या सगळ्या विषयांवर कविता आजपर्यंत केल्या आहेत. पण कधी कोणी सासू या विषयावर एखादं काव्य रचले की फक्त सासू हा शब्द ऐकूनच तुमचं मन खचले? खरं तर सासू हा विषय कवितेत बसणारा नाहीये, पण मी तो बसवायचा आज प्रयत्न करणार आहे. माझ्या कवितेचं नाव आहे सासू. जेव्हा जन्माला आले आईचं बोट धरून माहेरच्या घरात प्रवेश केला, जेव्हा जन्माला आले आईचं बोट धरून माहेरच्या घरात प्रवेश केला, पण जेव्हा पुनर्जन्माला आले तेव्हा मात्र सासूनेच माझा हात धरून सासरी गृहप्रवेश दिला. तो हात तुम्ही धरलात, तो हात तुम्ही धरलात, त्याला बघता बघता उलटून गेली की 23 वर्ष. तो हात तुम्ही धरलात, त्याला बघता बघता उलटून गेली की 23 वर्ष. आजही आठवतो आई मला त्यावेळी तुम्ही केलेला तो मायाचा स्पर्श. कधी कुठे काही कमी पडू दिलं नाही, कधी कुठे काही कमी पडू दिलं नाही. होतात तुम्ही जबरदस्त, कधी कुठे काही कमी पडू दिलं नाही. होतात तुम्ही जबरदस्त, सुनांच्या आवडी निवडी सांभाळल्या, कोणी सासू कर्तव्य. सासरी कधी आईची कमी भासू दिली, सासरी कधी आईची कमी भासू दिली नाही. पण तुम्ही गेल्यानंतर मात्र ती उणीव भरूनच निघाली नाही. घराच्या कणाकणात, घराच्या कणाकणात, घरातील प्रत्येकाच्या मनामनात अजूनही तुम्ही भासत आहात. घराच्या कणाकणात, घरातील प्रत्येकाच्या मनामनात अजूनही तुम्ही भासत आहात.
हे नक्की भासच आहेत की प्रत्यक्षात तुम्ही सगळ्यांना भेटायला त्रासत आहात? देवाकडे मी नेहमी प्रार्थना करते, कोणत्याही रूपात भेटू दे, पण एकदा सासू सुनांची भेट घडव. देवाकडे नेहमी प्रार्थना करते, कोणत्याही रूपात भेटू दे, पण एकदा सासू सुनांची भेट घडव. बरंच काही सांगायचं राहिलंय, ते सगळं सांगताना मात्र एकमेकींच्या गळ्यात गळा घालून खूप रड. सांभाळायला देऊन गेलीस तुझा संसार आणि लेकरू माझ्या हाती आई. सांभाळायला देऊन गेलीस तुझा संसार आणि लेकरू माझ्या हाती आई. करतेय ग प्रयत्न सांभाळायचा मी, पण कुठे जाणारी आणि कुठे गुंवाई. नेहमी म्हणायचीस तू माझी आहेस सावली. नेहमी म्हणायचीस तू माझी आहेस सावली, आणि माझ्या नवऱ्याला जन्म देणारी धन्य तू माऊली. खरं सांगते देवा, मी पुन्हा जन्माला येईल माझ्या आईच्याच पोटी. खरं सांगते देवा, मी पुन्हा जन्माला येईल माझ्या आईच्याच पोटी, आणि सून म्हणून भरून घेईल या सासूच्या हातून ओटी. धन्यवाद. मी अरुणा देवकर, फलटण. मी करुणाविषयी एक कविता सादर करत आहे. हाहाकार होता परदेशात, करुणा येत आहेत अशात. जीव अडकतो घशात आणि पडला लॉकडाऊन देशात. गरिबातील गरिबांचा आणि श्रीमंतातील श्रीमंतीचा, विविधतेतील एकतेचा उंच झेंडा भारताचा. एकीचे रूप माझ्या देशाला, घरपण आले घराला. घेत बाबा तानुल्याला, होई मदत आईला. सिद्ध झाले राजा तो शेतकरी, पोलीस सैनिक डॉक्टर काम करी. परमेश्वर आहे त्यांच्याच करी, डोळ्यात येत आहेत अश्रूंच्या सरी. ज्याचा हातावरचं पोट, कधी चढेल हा घाट. कोरडचं समोरचं ताट, उभा आहे तरीही धीट. आधी कोणास नव्हता वेळ, नव्याने सुरू होत आहे करुणेचा खेळ. वाटत आहे डाळ तांदूळ, बसला सर्वांचा पुन्हाच मेळ. म्हणू आई चुलतीला म्हणू काय ग सईबाई ग बाई. आंदण दिली गाई तान्या वासराची माया ग सईबाई. आई इतकी माया नाही कोण्या गोतात ग सईबाई. जिरून गेलं तूप साडीच्या भातात ग सईबाई. आई आई करते कोणाची होईना ग सईबाई. आई तुझी सर शेजारणीला येईना ग सईबाई. आई वाचून माया कोणाच्या कुणाला सुचना ग सईबाई. पावसा वाचून रानं हिरव दिसना ग सईबाई. आई आई म्हणून तोंडाला येतं पाणी ग सईबाई. आई तुझं बोल गोड साखरेचं पाणी ग सईबाई. आई आई करते तोंड माझं सुकलं ग सईबाई. जिला नाही आई तिला कसं कर मन ग सईबाई. आई आई करते कोणाची होईना ग सईबाई. आई तुझी सर कोणाला येईना ग सईबाई. आई वाचून माहेर घरतारा वाचून सासर सईबाई. पावसा वाचून रानं कसं दिसत बेसुर ग सईबाई. मी लक्ष्मण सीताराम जाधव उर्फ अनिल, मुक्काम पोस्ट हिरापूर, तालुका गेवराई, जिल्हा बीड. माझ्या कवितेचं नाव आहे जातं घडीते. आपल्या वडार समाजातील अनेक स्त्रिया हे गावगाव फिरून भटकंती करून जातं घडविण्याचं काम करतात. त्यांच्याविषयी आदराने त्यांच्यासाठी समर्पित ही जातं घडीते कविता लिहिलेली. बाई मी जात घडीते, माझ्या लेकरांचं पोट मी भरीते.
बाई मी जात घडी ते माझ्या लेकरांचं पोट मी भरीते. रोज सकाळी लवकर उठते, रोज सकाळी लवकर उठते. गाव मी गाठीते, गाव मी गाठीते. बाई मी जात ग घडीते, बाई मी जात ग घडीते. छन्नी हातोडा घेऊन हाती, छन्नी हातोडा घेऊन हाती. छन्नीने घाव मी घालीते, छन्नीने घाव मी घालीते. बाई मी जात ग घडीते, बाई मी जात ग घडीते. उन्हातानाचं अनवाणी चालते, उन्हातानाचं अनवाणी चालते. माझ्या संसाराचा गाडा मी हाकते, माझ्या संसाराचा गाडा मी हाकते. बाई मी जात ग घडीते, माझ्या लेकरांचं पोट मी भरीते. बाई मी जात ग घडीते, माझ्या लेकरांचं पोट मी भरीते. बाई मी जात ग घडीते, बाई मी धान्य ग मागते. बाई मी जात ग घडीते, बाई मी धान्य ग मागते. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव राहुल शिवलाल बनपटे, राहणार सांगोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. आज ऑनलाईन कवी संमेलनाच्या माध्यमातून लॉकडाऊनमध्ये आपण घरगुती कविधारकांना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. त्यानिमित्ताने मी पण ह्या तुमच्या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे आणि माझी छोटीशी कविता आपल्यासमोर सादर करीत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे तुम ही हो मेरी माँ. कारण या विश्वामध्ये प्रत्येक व्यक्ती श्रीमंत, गरीब, मध्यमवर्गीय हा कोणताही व्यक्ती असो, तो झुकतो तो आईच्या, आपल्या मातुश्रीच्या चरणांसमोर. आणि त्या आईवर मी आज या ठिकाणी आपल्यासमोर माझी छोटीशी कविता सादर करीत आहे. तुम ही हो, हाँ तुम ही हो, मेरी जिंदगी सिर्फ तुम ही हो. मेरी कलम भी तुम हो, मेरे कलम की शाई भी तुम हो. जो सोचता हूँ वो ख्याल भी तुम हो, जो लिखता हूँ वो हर एक अल्फाज भी तुम हो. मेरी जिंदगी तुम ही हो, तुम ही हो. जब भटकता हुआ सा महसूस करता हूँ, मुझे मेरी मंजिल से मिलाने वाली राह भी तुम हो. जब भूलने लगता हूँ खुद के सपने, मेरे सपनों को फिर से पंख लगा देने वाली भी तुम हो. तुम ही हो, हाँ सिर्फ तुम ही हो. मेरे हर एक मुश्किल को आसान बना देने वाली, गम में मेरे आंसू पोंछने वाली भी तुम हो. खुशी में मेरे साथ नाचने वाली, मस्ती में मुझे छेड़ने वाली, मेरी एक सच्ची दोस्त भी सिर्फ तुम ही हो. तुम ही हो, तुम ही हो, हाँ सिर्फ तुम ही हो. जब तन्हा रास्तों पर निकल जाता हूँ, हर एक मुश्किल और आसान मंजिल की हम सफर भी तुम हो. तुम्हारे बिना मेरी जिंदगी क्या है, मुझे कुछ भी नहीं, मेरी तो सब कुछ सिर्फ और सिर्फ तुम ही हो, मेरी माँ, प्यारी माँ. नमस्कार, माझं नाव राहुल शिवलाल बनपटे, राहणार सांगोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. ऑनलाईन कवी संमेलनाच्या माध्यमातून आज तुम्ही सर्वांनी घरगुती कविधारकांना लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सर्वांना एक कवी सादर करण्याची एक चांगली स्पर्धा करून चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. त्या स्पर्धेमध्ये मी सुद्धा माझा छोटासा सहभाग व्यक्त करत आहे. देवाने प्रत्येक नातं हे रक्ताचं बनवलं, पण एक नातं रक्ताचं बनवता राहिलं, ते म्हणजे मैत्री. आणि त्या मैत्रीच्या नात्यावर मी एक माझी छोटीशी कविता केली आहे. ती कविता आज मी आपल्या समोर सादर करीत आहे. एक ही मैत्री मित्र नाही असा माणूसच नसेल, एक ही मित्र नाही असा माणूसच कुठे नसेल. थोड्यापुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केलीच असेल. शरीरात रक्त नसलं तरी चालेल, शरीरात रक्त नसलं तरी चालेल, पण आयुष्यात मात्र मैत्री ही हवीच. कितीही जुनी झाली तरी ती असते नेहमी नवीच. रक्ताच्या नात्यात नसेल, रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात गोड असते. कशीही असली तरी मैत्री मात्र फार गोड असते. मैत्री म्हणजे जीवनाची साथ आहे, मैत्री म्हणजे एक आधार आहे, मैत्री म्हणजे विश्वास आहे, मैत्री म्हणजे त्याग आहे. खरं तर हवा ही फक्त नावापुरती आहे, मैत्रीच हा खरा श्वास आहे. मैत्री ही कधी ठरवून होत नाही,
हाच मैत्रीचा फायदा आहे. मैत्री ही कधी ठरवून होत नाही. हाच तर खरं मैत्रीचा फायदा आहे. मैत्रीला कुठले नियम नाहीत. हा मैत्रीचा पहिला आणि शेवटचा नियम. मैत्रीची वाट आहे कठीण, पण तितकीच छान आहे. आयुष्याच्या रणांगणात मैत्रीच तर खरं प्राण आहे. मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट. मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, कारण इथे होते हृदयाचा हृदयाशी संवाद, डायरेक्ट थेट. मैत्रीच्या नात्याबद्दल लिहिण्यासारखे खूप काही आहे. मैत्रीच्या नात्याबद्दल लिहिण्यासारखे खूप काही आहे. खरे नात्याला नसले तरी मैत्रीला एक वेगळं आगळं रूप आहे. मैत्रीला कधी गंध नसतो. मैत्रीला कधी गंध नसतो. मैत्रीचा फक्त एकच छंद असतो, ती म्हणजे फक्त मैत्री आणि मैत्रीच. धन्यवाद. नमस्कार, मी हेमंती तानाजी पवार, पुणे. ऑनलाईन वडार कवी संमेलन ही संकल्पना साकारणाऱ्या सर्व संयोजक, आयोजक व माझ्या सर्व वरिष्ठ मंडळींना सन्मान प्रणाम. कविता सादर करत आहे. कवितेचं नाव आहे एकटी. एकाकीपणे जगण्याची मजा काही औरच आहे. एकाकीपणे जगण्याची मजा काही न्यायच असते. जगून पहा एकट्याने, यातील आनंदही न्यायच असतो. एकाकीपणे जगण्याची मजा काही न्यायच असते. जगून बघावं एकट्याने, यातील आनंदही न्यायच आहे. सजवावी मैफिल एकटीने. सजवावी मैफिल एकटीने, रंगीत लाले चढवावी. सजवावी मैफिल एकटीने, रंगीत लाले चढवावी. एकाकीपणे जगण्याची मजा काही न्यायच आहे. भेदुंद होणे डौलत राहावे. बेधुंद होणे डौलत राहावे. मस्त होणे गात राहावे. बेधुंद होणे डौलत राहावे. मस्त होणे गात राहावे. एकाकीपणे जगण्याची मजा काही न्यायच असते. एकाकीपणानेच मौन दाटून आले. एकाकीपणानेच मौन दाटून आले. मौनातच शून्य तो नभही आहे. मौनातच तर शून्य तो नभही आहे. मौनाची भाषा कळावी एकटेपणाचा. मौनाची भाषा कळावी एकटेपणाचा. एकाकीपणे जगण्याची मजा काही न्यायच. मौनातच खरा आवाजही असतो, साथ देतो एकटेपणाला. मौनातच खरा आवाज असतो, साथ देतो एकटेपणाला. मौन म्हणजे गाणे आणि संगीतही आहे. एकाकीपणे जगण्याची मजा काही न्यायच आहे. नमस्कार, मी अविनाश लष्करी, अहमदनगर. माझी आजची कविता आहे तुकड्याचं गणित. तरी कविता मी वडार समाजातील एका स्त्रीवर रेखाटलेली आहे की ज्या स्त्रीचा पती अर्ध्यावर संसार सोडून या जगातून जातो. त्यानंतर ती न डगमगता न थांबता कष्ट करत आपल्या लेकराला वाढवते. तर ते कुठल्या प्रकारे ते मी या कवितेत रेखाटलेलं आहे. तुकड्याचं गणित. बाय मी वडारी ग तुकड्याचं गणित सोडतीया. लेकरू वाचणीचं जिनं सोपं नसत्या. लेकरू वाचणीचं जिनं सोपं नसतंया. एका येळच्या तुकड्याचं गणित सुटता सुटत नसतंया. दिसा दगडासंग वरपळायला लागत्या. दिसा दगडासंग वरपळायला लागतंया. तवा कुठं अर्धी सत्तोर हाताला गावतीया. बाय मी वडारी ग तुकड्याचं गणित सोडते. तांबडं फुटायच्या आधीच माझा दिस चालू होते. तांबडं फुटायच्या आधीच माझा दिस चालू होतो या. पोटाच्या खळगीसाठी दगडासोबत लढायला लागतं या. पोटासाठी दिस म्या बैलासारखं दगडात राबते. पोटासाठी दिसा म्या बैलासारखं दगडात राबते या. लेकराच्या दुधासाठी रातचं म्या गाय बनते या. बाय मी वडारी ग तुकड्याचं गणित सोडते या.
अनवाणी तिशी दिस कष्ट कर्माला चिकटलेला असत्या. अनवाणी तिशी दिस कष्ट कर्मालाच चिकटलेला असतया. हाती हातोडा पाठी पोटचा गोळा निसतोया. सावलीतली भाकर मिळाया आधी उन्हात तळपाया लागतया. बाई मी वडारी ग तुकड्याचं गणित सोडतीया. भुकेल्या लेकराला छातीला लावया मी दगडाच्या डिगावर बसतीया. एक हात लेकराला आणि एक हात हातोडीला असतोया. रखरखत्या उन्हात लेकराला पदराची सावली या परीस मोठं सुख कोणतंच नसतंया. बाय मी वडारी ग तुकड्याचं गणित सोडतीया. भटकंती मजुरी वनवन ह्या जातीचा शिक्काच निराळा असतोया. रोज रात्रीला 3 पायाची चूल चेतावी एवढंच सपान असते. पोटासाठी मीठ भाकरी यातच मोठं सुख असते. या परीस मोठं सपान एका वाडारणीचं नसतंया. बाय मी वडारी ग तुकड्याचं गणित सोडतीया. देश मावळतीला आला की पावलाट खुणवतीया. पालाकडे निघालेल्या पावलांना पाहून हूर दातून येतोया. धनीची आठवण आपसुकच येतीया. पाला पुढे वाट बघतोया. हा भास रडून जातोया. बाय मी वडारी ग तुकड्याचं गणित सोडतीया. आग ओकून दिनकर निद्रा दिन झालाया. तारा निजल्या आकाश पण झोपलाया. पर माय लेकराचा पिरमाचा दिवा पालात अजून बी तेवत होता. दर रातीला उघड्या कपाळी लेकराचा हात लागताच म्या निजत होतीया. बाय मी वडारी ग तुकड्याचं गणित सोडतीया. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव पूजा गडेडर, गाव गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. माझ्या कवितेचे नाव आहे वडार साहित्य संमेलन. आपल्या पूर्वजांना वाटायचे आपल्या वाटाला दगड सुटके आले, पण आपली पुढील पिढी तरी शिकावे. त्या सर्वांचं स्वप्न पूर्णत्वास आले. चक्क पहिले वडार साहित्य संमेलन पार पडले, कारण वडार मुलांच्या हातात सुटकेऐवजी पेन आले. आम्हीही शाळेला जाऊ लागलो, आम्हीही लिहू लागलो, खूप सारी पुस्तकं वाचू लागलो, पुरेशी डिग्रीही घेतलो, इतर साऱ्या ॲक्टिव्हिटीज पण शिकलो, चांगली व्यक्ती बनलो. पण आम्हाला अजून कशाची तरी कमी भासू लागली, ती म्हणजे एका व्यासपीठाची, आपला समाज संघटित होण्याची. खूप सारं करून दाखवायचं आहे, खूप सारं लिहून प्रकाशित करायचं आहे, लेखक कवी लोकांत राहायचं आहे, आपापसात हितबूत साधायचा आहे. तो एक दिवस उजाडला, एक बातमी कानावर पडली, आपल्या समाजाचे साहित्य संमेलन होणार. त्यासाठी एक दिवस ठरविणार, नियोजन करणार. संमेलनासाठी लोकांना संघटित करायचं आहे, सारे मिळून साहित्य संमेलन पार पाडायचं आहे. आम्ही अशा एका दिवसाची वाट पाहतच होतो. कॉलेज संपल्यानंतर व्यासपीठाच्या शोधातच होतो. आता आम्हालाही गरज वाटू लागली साहित्य संमेलन घेण्याची, आपली कला सादर करण्याची, समाजातील लोकांशी हितबूत साधण्याची. केली सगळ्यांनी मिळून सगळी तयारी, सगळ्यांनी यायचे ठरवले विद्येच्या माहेरी. केली सगळ्यांनी मिळून सगळी तयारी, सगळ्यांनी यायचे ठरवले विद्येच्या माहेरी. अर्थातच त्या शहराचं नाव पुणे. सगळ्यांचा एकच प्रयत्न, साहित्य संमेलन यशस्वीरित्या पार पाडणे. संमेलनाची सुरुवात झाली दीप प्रज्वलनाने. संमेलनाची शोभा वाढवली ग्रंथ दिंडीने. मैफिल रंगली जणू सप्तरंगाने. कवी, लेखक, प्रेक्षक यांच्या उपस्थितीने. झाले त्या दिवशी पूर्वजांची स्वप्न पूर्ण. सगळे लोक झाले कार्यक्रमात मग्न. सुंदरशी मैफिल जमली कवी-कवयित्रींची. वर्षा होऊ लागले कवितेतील स्वप्नांची. आपले पूर्वज जसे सुटकेने दगड फोडायचे,
दगडाने अनेक किल्ले घरे बांधायची. आता वेळ आली आहे त्या किल्ल्यांची नोंद पुस्तकात करण्याची. स्वतः वडार मुले आपल्या हाताने लेखणी लिहिण्याची. स्वतः वडार मुले आपल्या हाताने लेखणी लिहिण्याची. पूर्वजांना वाटायचं आपलंही पोर शिकावं, उन्हातानात कष्ट न करावं, सावलीत बसून काम करावं, सगळ्या पराक्रमाच्या गाथा आपल्या हाताने लिहावं. साहित्य संमेलन घेणे समाजाची गरज आहे. साहित्य संमेलन घेणे समाजाची गरज आहे, कारण भावी पिढीला घडवायचं आहे. सर्वांना एक व्यासपीठ मिळवून द्यायचे आहे. आपल्याला आपल्या समाजाची प्रगती करायची आहे. आपल्याला आपल्या समाजाची प्रगती करायची आहे. म्हणूनच यापुढेही वडार साहित्य संमेलन होणे गरजेचे आहे. म्हणूनच यापुढेही वडार साहित्य संमेलन होणे गरजेचे आहे. धन्यवाद. तुमच्यासमोर एक कविता सादर करणार आहे. ही कविता मी स्वतः लिहिलेली आहे. कवितेचे शीर्षक आहे मला परमेश्वर भेटला तर. मला जर परमेश्वर भेटला तर त्याच्याकडे एवढंच मागणं मागेल. मला जर परमेश्वर भेटला तर त्याच्याकडे एवढंच मागणं मागेल. माझा समाज व माझ्या समाजातील प्रत्येक नागरिकाला, माझा समाज व माझ्या समाजातील प्रत्येक नागरिकाला मुक्त जगण्याचे आश्वासन मागेल. मुक्त जगण्याचे आश्वासन मागेल. मला जर परमेश्वर भेटला तर. मला जर परमेश्वर भेटला तर त्याच्याकडे एवढंच मागणं मागेल. मला जर परमेश्वर भेटला तर त्याच्याकडे एवढंच मागणं मागेल. माझ्या समाजातील अंधश्रद्धा, माझ्या समाजातील अंधश्रद्धा समूळ नष्ट करण्याची मानसिकता, माझ्या समाजातील अंधश्रद्धा समूळ नष्ट करण्याची मानसिकता माझ्या प्रत्येक समाज बांधवामध्ये निर्माण करण्याची शक्ती मागेल. माझ्या समाजातील प्रत्येक समाज बांधवामध्ये निर्माण करण्याची शक्ती मागेल. मला जर परमेश्वर भेटला तर. मला जर परमेश्वर भेटला तर एवढंच मागणं मागेल. मला जर परमेश्वर भेटला तर एवढंच मागणं मागेल. माझ्या समाजातील माता भगिनींवर होणारा अत्याचार, माझ्या समाजातील माता भगिनींवर होणारा अत्याचार व त्यांचे अतोनात कष्ट व त्यांचे अतोनाश कष्ट दूर करून त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण देण्याचे आश्वासन मागेल. त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण देण्याचे आश्वासन मागेल. मला जर परमेश्वर भेटला तर. मला जर परमेश्वर भेटला तर त्याच्याकडे एवढंच मागणं मागेल. मला जर परमेश्वर भेटला तर त्याच्याकडे एवढंच मागणं मागेल. माझ्या समाजातील प्रत्येक नागरिक, माझ्या समाजातील प्रत्येक नागरिक शिकून शहाणा होईल. माझ्या समाजातील प्रत्येक नागरिक शिकून शहाणा होईल व नुसता शहाणा नाही तर विचारांनी प्रगल्भ होईल. व नुसता शहाणा नाही तर विचारांनी प्रगल्भ होईल. होण्याची मानसिकता निर्माण करण्याचे आश्वासन मागेल. होण्याची मानसिकता निर्माण करण्याचे आश्वासन मागेल. मला जर परमेश्वर भेटला तर. मला जर परमेश्वर भेटला तर त्याच्याकडे एवढंच मागणं मागेल. मला जर परमेश्वर भेटला तर त्याच्याकडे एवढंच मागणं मागेल. माझ्या समाजातील व्यसनाधीनता, माझ्या समाजातील व्यसनाधीनता नष्ट होऊन प्रगतीच्या एका अतिउच्च शिखरावर पोहोचलेला समाज, प्रगतीच्या एका अतिउच्च शिखरावर पोहोचलेला समाज पाहण्याचे अहोभाग्य आम्हा सर्वांना लाभो असा आयुष्यातील सुवर्णक्षण लवकर आणण्याचे आश्वासन मागेल. असा सुवर्णक्षण लवकर आणण्याचे आश्वासन मागेल. मला जर परमेश्वर भेटला तर. मला जर परमेश्वर भेटला तर त्याच्याकडे एवढंच मागणं मागेल. मला जर परमेश्वर भेटला तर त्याच्याकडे एवढंच मागणं मागेल. ज्या माता पित्यांनी घडविले, ज्या माता पित्यांनी घडविले शिक्षण देऊन सुसंस्कारित केले, ज्या माता पित्यांनी घडविले शिक्षण देऊन सुसंस्कारित केले, त्या माता पित्यांच्या मातृत्वाचा अमूल्य ठेवा, त्या माता पित्यांच्या मातृत्वाचा अमूल्य ठेवा सतत जवळ राहू दे असे आश्वासन मागेल. सतत जवळ राहू दे असे आश्वासन मागेल. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव रविकांत शिवलाल बंदपट्टे. मी राहणार सांगोला, जिल्हा सोलापूर. बाय प्रोफेशन मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. पुण्याला सध्या मी जॉब करतो एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये. आपल्या वडार समाजाच्या या कवितेच्या स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतलेला आहे आणि त्या संदर्भातच मी माझी एक कविता तयार केलेली आहे.
आणि ती आपणा समोर मी मांडत आहे. ती कविता आहे ॲक्च्युली आयुष्यावरती, त्यामुळं माझ्या कवितेचं शीर्षक मी दिलेलं आहे आयुष्य. तर चला ऐकूया आयुष्यावरती ही एक छोटीशी कविता. आयुष्य हे विद्यार्थ्याच्या वहीतील पान असतं, रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं. शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. मधली पाने आपणच भरायची, कारण ते आपलंच कर्म असतं. आयुष्य हे विद्यार्थ्याच्या वहीतील पान असतं, रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं, कुठलंच पान कधी गाळायचं नसतं. चूक झाली तरी काढून ऐकायचं नसतं, कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं. आयुष्य हे विद्यार्थ्याच्या वहीतील पान असतं, रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं. नाती जपण्यात मजा आहे, बंद आयुष्याचे विणण्यात मजा आहे. जुळलेले सूर गाण्यात मजा आहे. येताना एकटे आलो असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. नशीब कुणी दुसरे लिहित नसतं, आपलं नशीब आपल्याच हाती असतं. कारण आयुष्य हे विद्यार्थ्याच्या वहीतील पान असतं, रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं. येताना काही आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं. मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं? हां, खरं तर याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. आयुष्य हे विद्यार्थ्याच्या वहीतील पान असतं, रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं. धन्यवाद. ऑनलाईन वडार कवी संमेलन 2020 कविता आणि आपण या स्पर्धेसाठी मी माधुरी चव्हाण, राहणार इंदापूर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, आपणा सगळ्यांसमोर विषय घेऊन उभी आहे. अजून तरी माझ्या जातीचा कुठे एकवटलाय गाव. ही कविता पोटासाठी पाठीवरती भिराड घेऊन गावोगावी दगडातून देव घडवणाऱ्या माझ्या असंख्य बांधवांना समर्पित. चाकाचा आम्ही शोध लावला, घडविला पाटा वरवंटा, पण जन्म निघाला आमचा असा कसा करंटा. पूर्वजांनी आमच्या सोन्याचा धूर या देशात पाहिला होता, पण 20व्या शतकातही आमचा समाज भटकतच राहिला होता. चौथ्या वर्णात चढलेलो आम्हाला कसला मिळतोय वाव, अहो चौथ्या वर्णात चढलेलो आम्हाला कसला मिळतोय वाव, आणि अजून तरी माझ्या जातीचा कुठे एकवटलाय गाव. बांधली धरणे, मंदिरं, स्थापत्य कलेतून नवनवीन शिल्पे, दगडाशी झुंज देऊनी बनवली डोळ्याला भुरळ पाडणारी विकल्पे. समाजाने हिनवली आमच्या वस्तीला म्हणून वडारवाडा, तरीही जातीच्या दाखल्यासाठी कागदपत्रांचा का धुंडाळतोय गाडा. रोजगार सोडा हो लागणा साधा शिक्षणाचा ठाव, रोजगार सोडा हो लागणा साधा शिक्षणाचा ठाव, आणि अजून तरी माझ्या जातीचा कुठे एकवटलाय गाव. गाव कुसाच्या बाहेर आमचा तांडा आम्ही हाकतोय, गाव कुसाच्या बाहेर आमचा तांडा आम्ही हाकतोय, फाटकाच संसार चारी बाजूनी तरी त्याला राखतोय. शिल्प, वास्तू आणि अनेक पाषाण आमच्या हातून घडले, शिल्प, वास्तू आणि अनेक पाषाण आमच्या हातून घडले. नाव झाले दुसऱ्याचे, आमचे मात्र बेवारच पडले. जो इतिहास लिहिला गेला त्यात तरी कुठे आहे आमचं नाव, जो इतिहास लिहिला गेला त्यात तरी कुठे आहे आमचं नाव, आणि अजून तरी माझ्या जातीचा कुठे एकवटलाय गाव. पालावरची उघडी नागडी पोरं, शिक्षणाचा त्यांना गंध नाही, आणि त्यांच्यापर्यंत सेवा न्यायचा सरकारलाही छंद नाही. दगडा मातीची कामं, हात फाटलेले, लागणा सुखाचा ठाव, आणि अजून तरी माझ्या जातीचा कुठे एकवटलाय गाव. दगड फोडूनी खेळ जीवाचा करतो, खेळ जीवाचा करूनी रिकामी पोट भरतो. कौतुकाची थाप द्यावी पाठी, नाही कसलाच दुसरा मनी भाव, कौतुकाची थाप द्यावी पाठी, नाही कसलाच दुसरा मनी भाव, आणि अजून तरी माझ्या जातीचा कुठे एकवटलाय गाव. मैलोमैली थांबतो करतो मुक्काम, दररोज नवी वाट, दिवसभर छन्नी हातोडा सोबती, रात्री किर्र अंधार दाट. रायगडा पाहता तिथे पहा पायरीवर कोरलंय हिरोजी इटळकरांचं नाव, आणि अजून तरी माझ्या जातीचा कुठे एकवटलाय गाव, कुठे एकवटलाय गाव.
चाकाचा आम्ही शोध लावला, घडविला पाटावर वंटा, पण जन्म निघाला आमचा असा कसा करंटा. पूर्वजांनी आमच्या सोन्याचा धूर या देशात पाहिला होता, पण 20व्या शतकातही माझा समाज भटकतच राहिला होता. 4थ्या वर्णात चढलेलो आम्ही, आम्हाला कसला मिळतोय वाव. अहो 4थ्या वर्णात चढलेलो आम्ही, आम्हाला कसला मिळतोय वाव. आणि अजून तरी माझ्या जातीचा कुठे एकवटलाय गाव, कुठे एकवटलाय गाव. धन्यवाद. नमस्कार, मी सुवर्णा शंकर देवकर, राहणार बार्शी, जिल्हा सोलापूर. सादर करत आहे आपणासमोर कविता माझी आई. फाटकी साडी शिवून आई माझी नेसायची, फाटकी साडी शिवून आई माझी नेसायची, फाटक्या संसाराला ठिगळ मात्र जोडायची, फाटक्या संसाराला ठिगळ मात्र जोडायची. दगडं फोडली विटा उचलल्या, दगडं फोडली विटा उचलल्या चिखलासोबत, नवऱ्याच्या बरोबरीनं हातभार तिचा सतत. दगडं फोडली विटा उचलल्या चिखलासोबत, नवऱ्याच्या बरोबरीनं हातभार तिचा सतत. करीत लोकांची धुणी भांडी, करीत लोकांची धुणी भांडी, मिळेल ती काम करायची, कपड्यांसोबत माणुसकीचे नाते ती जोडायची, कपड्यांसोबत माणुसकीचे नाते ती जोडायची. कामाला दिवस पुरत नव्हता, कामाला दिवस पुरत नव्हता, कंदिलाच्या उजेडात पण तिला दिवस दिसत होता. कामाला दिवस पुरत नव्हता, कंदिलाच्या उजेडात पण तिला दिवस दिसत होता. रात्र रात्र जागायची, रात्र रात्र जागायची, डोळ्यांसोबत बोटं पण फोडायची. कित्येक वेळा मशीनची सुई आरपार घुसायची, कित्येक वेळा मशीनची सुई आरपार घुसायची. मानपाट एक व्हायची तरीही ती काम करायची, मानपाट एक व्हायची तरीही ती काम करायची. दिवस पाळी रात्र पाळी, कित्येक वर्ष डॉक्टरांच्या हाताखाली, दिवस पाळी रात्र पाळी, कित्येक वर्ष डॉक्टरांच्या हाताखाली. काम ती करायची, दुःख सारी झेलायची, काम ती करायची, दुःख सारी झेलायची. कित्येकाची आई व्हायची, कित्येकाची आई व्हायची, निराधारांना ती आधार द्यायची, कित्येकाची आई व्हायची, निराधारांना ती आधार द्यायची. शिक्षणाचा तिला नव्हता गंध, शिक्षणाचा तिला नव्हता गंध, घरात तिच्या डझनभर भावंड, घरात तिच्या डझनभर भावंड. खाण्यापिण्याचे व्हायचे वांदे, खाण्यापिण्याचे व्हायचे वांदे. शिक्षणासाठी कोठे भांडायचे, शिक्षणासाठी कोठे भांडायचे. कोडे पडलेले असायचे जगायचे, कोडे पडलेले असायचे जगायचे. शिक्षणाचे तिला खूपच आकर्षण, शिक्षणाचे तिला खूपच आकर्षण, मग पोटच्या पोरांसोबत सुरू केले शिक्षण. शिक्षणाचे तिला खूपच आकर्षण, मग पोटच्या पोरांसोबत सुरू केले शिक्षण. आणि कामी पडले प्रौढ शिक्षण, आणि कामी पडले प्रौढ शिक्षण. शिकत गेली प्रत्येक क्षण, शिकत गेली प्रत्येक क्षण, मतीला गती आली क्षणोक्षण, मतीला गती आली क्षणोक्षण. जिद्द चिकाटी कधी सोडली नाही, जिद्द चिकाटी कधी सोडली नाही, कष्टाला पर्याय कधी दिलाच नाही, कष्टाला पर्याय कधी दिलाच नाही. आळसाला थारा तर दिलाच नाही, भांडणाऱ्यांशी वाद कधी घातला नाही, भांडणाऱ्यांशी वाद कधी घातला नाही. तरीही नवऱ्याचा मार कधी चुकला नाही, तरीही नवऱ्याचा मार कधी चुकला नाही. शिकून सवरून माझी आई आता सरकारी शाळेत काम करते, शिकून सवरून माझी आई आता सरकारी शाळेत काम करते. साडी माडी गाडी सर्व काही लोळण घालते, साडी माडी गाडी सर्व काही लोळण घालते. संघर्षातून पण ती चांगलंच बघते, संघर्षातून पण ती चांगलंच बघते. तिचे कष्ट मी डोळ्यात साठवते, तिचे कष्ट मी डोळ्यात साठवते. तिची जिद्द चिकाटी मीही कवटाळते, तिची जिद्द चिकाटी मीही कवटाळते. माझ्या आईत मी ईश्वर पाहते, माझ्या आईत मी ईश्वर पाहते. धन्यवाद. ऑनलाईन कवी संमेलनाचे सर्व संयोजक, ऑनलाईन कवी संमेलनाचे सर्व संयोजक त्यांना नमस्कार करून मी सुनीता रामचंद्र मिटकर, राहणार खेडा, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर येथून एक आपल्यासमोर कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचे नाव आहे होय मी योद्धा आहे, होय मी योद्धा आहे.
होय मी योद्धा आहे. माझी लढाई मानवनिर्मित रोगाविरुद्ध आहे. माझी लढाई मानवनिर्मित रोगाविरुद्ध आहे. साथीच्या आजारी लढता लढता आता करोनाशी लढत आहे. होय मी योद्धा आहे. आईच्या गर्भातच मिळाली पडले तरी उठून उभ्या राहण्याची परिस्थितीवर संघर्षावर मात करायची. होय मी योद्धा आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा. रोग्यात देव शोधावा. हीच आहे माझी वृत्ती. होय मी योद्धा आहे. अडलेली माय जर्जर झालेला रोगी त्यांच्या सेवेत ईश्वर शोधित आहे. होय मी योद्धा आहे. घरदार मुलाबाळांना सोडून मी सेवावृत्तीने काम करत आहे. रुग्णरोगावर विजय मिळवत आहे. होय मी योद्धा आहे. मी घनश्याम जाधव, उरळी कांचन. माझ्या कवितेचं नाव आहे माझा वडार इतिहासकाराने झाकाळला. तप्त उन्हात राबणारा पिंड आमचा घामाने दगडाला न्हाऊ घालून पाषाणाला पाजर फोडणारा माझा वडार इतिहासकारानेच झाकाळला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिमतीला राहून किल्ले बांधणारा स्वराज्यासाठी स्वतःची जायदाद विकून किल्ले बांधणारा हिरोजी टिळकर फक्त एका पायरीपुरताच मर्यादित राहिला. पाषाणाला पाजर फोडणारा माझा वडार इतिहासकारानेच झाकाळला. शंभूराजांच्या सुटकेसाठी शिराळ गावी मुकरब खानाला ठेचणारा आणि मुघलांना सळोकी पोळो करून सोडणारा बलदंड देहाचा शूरवीर हरबा वडार अनावधानानेच मालिकेत कळाला. दगडाला पाजर फोडणारा माझा वडार इतिहासकारानेच झाकाळला. पाषाणाच्या छातीवर बसून मंदिर मूर्ती घडविले. त्यानेच घडवलेल्या मूर्तीच्या दर्शनाला मात्र शूद्र म्हणून अडवले. विठ्ठलाच्या रावळातील वराहाच्या 7 मूर्त्या आजही रडत आहे. वज्रदेही वडार उघड्याने 400 वर्षे झाली माऊलीचाच गाडा उडत आहे. पाषाणाला पाजर फोडणारा माझा वडार इतिहासकाराने झाकाळला आहे. आता नाही आणणार डोळ्यात आसू गालावर ठेवणार हसू नाहीच घेणार माघार. झाकाळलेला इतिहासाचा परिमल समाजाला देणार. मग मायना व्याली कोणाची वडार इतिहास झाकाळायची. बजरंगाचं नाव घेणार वडारांचा इतिहास सांगणार. धन्यवाद. नमस्कार, मी दीपेश पिटेकर, राहणार शेवगाव, जिल्हा अहमदनगर. मी या ठिकाणी कविता सादर करतो. कविता मी स्वतः लिहिलेली आहे आणि माझ्या कवितेचं नाव आहे वडार बांधवा तू जागा होणार आहे. तर मी ही कविता तुमच्यासमोर सादर करतो. वडार बांधवा तू जागा होणार रे, मागील पिढ्यांची तुला आठवण राहू दे. वडार बांधवा तू जागा होणार रे,
मागील पिढ्यांची तुला आठवण राहू दे. पूर्वजनाने बांधिले घर, तोना पन्हाळा प्रतापगड. पूर्वजनाने बांधिले घर, देवगिरी शिवनेरी रायगड. त्यांचे स्मरण मनात राहू दे. मागील पिढ्यांची तुला आठवण राहू दे. वडार बांधवा तू जागा होणारे. मागील पिढ्यांची तुला आठवण राहू दे. दाविले देव मंदिर उभारून, द्वारका मथुरा वृंदावन काशी. दाविले देव मंदिर उभारून, विठू माऊली पंढरपुरी. त्यांचे स्मरण मनात राहू दे. मागील पिढ्यांची तुला आठवण राहू दे. वडार बांधवा तू जागा होणारे. मागील पिढ्यांची तुला आठवण राहू दे. वडार बांधवा तू जागा होणारे. मागील पिढ्यांची तुला आठवण राहू दे. बारवा विहिरी खोदिले पार, कामाचा दाखविला कर्तबकार. बारवा विहिरी खोदिले पार, कामाचा दाखिला कर्तबगार. एवढे करून हे राहिले देव, करा समाज प्रेम ठरला वढार. त्यांचे स्मरण मनात राहू दे. मागील पिढ्यांची तुला आठवण राहू दे. वडार बांधवा तू जागा होणारे. मागील पिढ्यांची तुला आठवण राहू दे. मागील पिढ्यांची तुला आठवण राहू दे. धन्यवाद. नमस्कार. मी परेशराम तिम्मानावडर, गाव कुदनूर, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर. मी लहानपणी काबाड कष्ट करणारा माझा बाप बघितलेला आहे. दिवस रात्र काबाड कष्ट करून संध्याकाळी मालकाशी संवाद साधतानाही अतिशय निरखून बघितलेला आहे. आणि जो तो संवाद आहे, साधलेला संवाद आहे, तो संवाद मी माझ्या काव्यामध्ये उतरवलेला आहे. माझ्या कवितेचं नाव आहे इमानी कामगार. देवा शपथ खरं सांगतो, झूट मी बोलणार नाही. देवा शपथ खरं सांगतो, झूट मी बोलणार नाही. बघा तर तिकडं मालक सगळी दगडं फोडली आम्ही. बघा तर तिकडं मालक सगळी दगडं फोडली आम्ही. ताप सूर्याचा सहन करून घाम सगळा ओसरले आम्ही. ताप सूर्याचा सहन करून घाम सगळा ओसरले आम्ही. जरा हाताकडे बघा मालक, जरा हाताकडे बघा मालक, सगळीकडे उठलेत फोड्या. जरा हाताकडे बघा मालक, सगळीकडे उठलेत फोड्या. पण त्या फोड्यांची पर्वा मी करणार नाही. देवा शपथ खरं सांगतो, झूट मी बोलणार नाही. झूट मी बोलणार नाही. जरा जास्तच द्या पैसे मालक, जरा जास्तच द्या पैसे मालक. सणा दिवशी पोटभर जेवणार आहे. जरा जास्तच द्या पैसे मालक, सणा दिवशी पोटभर जेवणार आहे. कारभारणीला देऊन एक साडी चोळी, कारभारणीला देऊन एक साडी चोळी उघड शरीर झाकणार आहे. संध्याकाळी थोड्या पैशाने, संध्याकाळी थोड्या पैशाने दारू मी पिणार आहे. संध्याकाळी थोड्या पैशाने दारू मी पिणार आहे. त्या बिगर झोप मला यायची नाही. देवा शपथ खरं सांगतो, झूट मी बोलणार नाही. झूट मी बोलणार नाही. पावसाळ्यात
वाकलेलं छप्पर वर करून बांधायचं आहे. पावसाळ्यात वाकलेलं छप्पर वर करून बांधायचं आहे. पोरांना मोठं मला करायचं आहे. पोरांना मोठं मला करायचं आहे. जमलंच तर तुमच्याच पैशाने, जमलंच तर तुमच्याच पैशाने शिक्षण थोडं द्यायचं आहे. जमलंच तर तुमच्याच पैशाने शिक्षण थोडं द्यायचं आहे. देवा शपथ खरं सांगतो, झूट मी बोलणार नाही, झूट मी बोलणार नाही. घामाचं पाणी गाळून आहे ती रोजीरोटी खाणार, घामाचं पाणी गाळून आहे ती रोजीरोटी खाणार आहे. कमरेतलं कळ सोशीत ताट मी चालणार आहे. दारिद्र्याचं दुःख घेऊन जीवन सुखी करणार आहे. दारिद्र्याचं दुःख घेऊन जीवन सुखी करणार आहे. पर इमान कधी घाण कुठे ठेवणार नाही, पर इमान कधी घाण कुठे ठेवणार नाही. देवा शपथ खरं सांगतो, झूट मी बोलणार नाही, झूट मी बोलणार नाही, झूट मी बोलणार नाही. धन्यवाद. नमस्कार, मी वैशाली गायकवाड, राहणार श्रामपूर. माझ्या कवितेचे नाव आहे खरंच कोरोनाशी लढत आहे वर्दी. वर्दी म्हटलं की फक्त आणि फक्त राबायचं, धावायचं, थकायचं. वर्दीला सण नसतो, पण शीन मात्र असतो. वर्दीला रजा नसतेच, पण मजाही नसते. वर्दीचा दोस्त तो म्हणजे बंदोबस्त. सण आला, नेता आला, संप आला, किंवा मोर्चा आहे, निवडणूक आहे, काही पण झाले तरी बंदोबस्त. बंदोबस्ताला वेळ काळ नाही. ऊन असो, पाऊस, थंडी असो, बंदोबस्त. वर्षाचे 365 दिवस बंदोबस्त. बंदोबस्तात 24 तास व रात्रंदिवस जागत आहे वर्दी. चौकात भर रस्त्यावर घामाने व गरमीत शिजत आहे वर्दी. कोरोनाशी लढत आहे वर्दी. तहान भूक विसरून कर्तव्य पार पाडत आहे वर्दी. लोकांची गर्दी वा रोष झेलत आहे वर्दी. खरंच कोरोनाशी लढत आहे वर्दी. घरापासून दूर मुलाबाळासाठी मनात झुरत आहे वर्दी. आपला जीव मुठीत ठेवून खरंच कोरोनाशी लढत आहे वर्दी. धन्यवाद. मी श्रीमंत तुळशीराम लष्कर, शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर, आपल्यासमोर सादर करत आहे देवांचा निर्माता वडारशील बघा. देवांचा निर्माता वडारशील बघा. न दिसणाऱ्या विषाणूनं करामत केली, न दिसणाऱ्या विषाणूनं करामत केली. बड्या बडे धनिक देशांना पळताभुई थोडी केली, बड्या बड्या धनिक देशांना पळताभुई थोडी केली. दवाखाने कब्रस्ताने कमी पडली, दवाखाने कब्रस्ताने कमी पडली. माणसातील माणुसकी संपली, माणसातली माणुसकी संपली. जगातली अर्थव्यवस्था कोलमडली, जगातली अर्थव्यवस्था कोलमडली. न दिसणाऱ्या विषाणूनं करामत केली, न दिसणाऱ्या विषाणूनं करामत केली. न दिसणाऱ्या विषाणूनं माणसं संपली, न दिसणाऱ्या विषाणूनं माणसं संपली. गजबजणारी गावं शहरं समशान झाली, गजबजणारी गावं शहरं समशान झाली. गरीब श्रीमंताची दरी संपली, गरीब श्रीमंताची दरी संपली. धर्मवेड्यांची चांगलीच जिरली, धर्मवेड्यांची चांगलीच जिरली. देव अल्लाह सर्व मंदिर मशिदीत कोंडली, देव अल्लाह सर्व मंदिर मशिदीत कोंडली. न दिसणाऱ्या विषाणूनं करामत केली, न दिसणाऱ्या विषाणूनं करामत केली. चीन वुहानात जन्म झाला, चीन वुहानात जन्म झाला. जगात मोठ्या देशात गेला, जगात लहान मोठ्या देशात गेला. रंकापासून रावणपर्यंत सर्वांनाच नडला, रंकापासून रावणपर्यंत सर्वांनाच नडला. माणसं किड्या मुंगीसारखी तडफडून मिली, माणसं किड्या मुंग्यांसारखी तडफडून मिली. न दिसणाऱ्या विषाणूनं करामत केली, न दिसणाऱ्या विषाणूनं करामत केली. मंदिर मस्जिद हिंबले बांधणारा, मंदिर मस्जिदे हिंबले बांधणारा. शिल्पकार उपाशी मेला, शिल्पकार उपाशी मेला.
हातावरचं पोट घेऊन शेरात आलेला, हातावरचं पोट घेऊन शेरात आलेला, बायका पोरं घेऊन गावाकडं आला, बायका पोरं घेऊन गावाकडं आला. समाजानं गावानं त्या शिल्पकाराला वाळीत टाकला, समाजानं गावानं त्या शिल्पकाराला वाळीत टाकला. देवाचा निर्माता एका विषाणूपायी बेघर झाला, देवांचा निर्माता एका विषाणूपायी बेघर झाला. न दिसणाऱ्या विषाणूनं कहर केला, न दिसणाऱ्या विषाणूनं कहर केला. जय हिंद, जय बजरंग. माझे नाव नंदा तमन्ना इटकर, मी राहणार यवतमाळ आणि मला विदर्भ कन्या म्हटल्या जातात. माझी कविता आहे आयुष्य. माझ्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, माझ्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, जगले गावाबाहेर, जगले गावाबाहेर, असेल आठवण तर मन येते भरून, असले आठवण आले तर मन येते भरून. लेखणी घेते हे सर्व सावरून, लेखणी घेते हे सर्व सावरून. कुठे होते माझे घर, कधी झाडाखाली तर कधी फांदीवर, कुठे होते माझे घर, कधी झाडाखाली तर फांदीवर. आयुष्य, माझ्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, माझ्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन. मायबापाला कळले, मायबापाला कळले आपले पोर लेकरू शिकले, मायबापाला कळले आपले पोर लेकरू शिकले. बाप कधी डोंगरावर तर कधी दगडाच्या खाणीवर, बाप कधी डोंगरावर तर दगडाच्या खाणीवर. बापाला नाही वाटले आपले पोर मास्तर बनेल, बापाला नाही वाटले आपले पोर मस्त बनेल. बाप अधूनमधून हाक मारते मास्तर, बाप अधूनमधून हाक मारते मास्तर. माझ्या देहावर झाले कवच मास्तरजी, माझ्या देहावर झाले कवच मास्तर. मी केला अभ्यास, मी केला अभ्यास, तो मास्तर या शब्दाचा ध्यास, मी केला अभ्यास, त्या मास्तर या शब्दाचा घेऊन ध्यास. पोट भरण्यासाठी मायबाप गावगाव हिंडले, पोट भरण्यासाठी मायबाप गावगाव हिंडले. आपल्या मुलांसाठी पीठ वांगीची गाठोडी धाडले, आपल्या मुलांसाठी पीठ वांगीची गाठोडी धाडले. माझ्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळे, माझ्या दृष्टीकडे वेगळे. माझ्या दृष्टीने ही गाठोडी त्या सुदामाचे पोहे चण्याची पुरचुंडी, माझ्या दृष्टीने ही गाठोडे त्या सुदामा पोहे चण्याची पुरचुंडी. काय असते तेरे वाडा आणि माडी, काय असते घर वाडा आणि माडी. फक्त एवढेच माहीत दगडाने भरलेली गाडी, दगडाने भरलेली गाडी. शाळेत जायचं तर कमीत कमी पैशाचा गणवेश, शाळेत जायचं तर कमीत कमी पैशाचा गणवेश. तोच आमचा असायचा लग्न सराईतला भरजरी वेश, तोच आमचा असायचा लग्न सराईतला भरजरी वेश. समाजात जगताना येतो उर भरून, समाजात जगताना येतो उर भरून. बालपणी मैत्रिणीच्या सहवासात असताना कंठ येतो दाटून, कंठ येतो दाटून. हाच आयुष्य, हेच माझे आयुष्य, पाहण्याचा दृष्टिकोन, हेच माझ्या आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन. मी दीपक कुरळकर, राहणार पुणे, सध्या कोल्हापूर. ऑनलाईन वडार साहित्य संमेलनासाठी कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे तुम्हाला काय समजायचं आहे ते समजा, तुम्हाला काय समजायचं आहे ते समजा, तुम्हाला काय समजायचं आहे ते समजा. हिरोजी इंदुलकर म्हणा नाहीतर हिरोजी इटळकर म्हणा, तुम्हाला काय समजायचं आहे ते समजा तुम्ही. होय, श्रेय लाटण्यासाठी आमच्या हिरोजींना तुम्ही काय समजायचं आहे ते समजा. ब्राह्मण कुळातील समजा, क्षत्रिय कुळातील समजा, नाहीतर आणखी कुठल्या तरी तुम्ही म्हणवणाऱ्या उच्च कुळातील समजा. पण लक्षात ठेवा, शेमड्या पोराचाही अनुभव सांगेल. पण लक्षात ठेवा, शेमड्या पोराचाही अनुभव सांगेल. दगड घडवणारी हात कुठल्या जातीची आहेत ते. जात, होय जात म्हणालो मी, कारण प्रत्येक महानायकांना जातीत बांधायची तुमचीच पद्धत आहे ना. म्हणून म्हणालो तुम्हाला काय समजायचं आहे ते समजा. होय, तुम्हाला काय समजायचं आहे ते समजा.
जय शिवाजी, जय हिरोजी, जय जिजाऊ, जय हिंद. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव हरिभक्तपरायण श्रीकृष्ण महाराज मूर्ती आळंदी देवाची. ऑनलाईन कवी स्पर्धेमध्ये या सर्व संयोजकांचं मनस्वी अभिनंदन. माझ्या कवितेचं नाव आहे आम्ही वडार वडार. समाजाची जी दैनंदिन दयनीय अवस्था निर्माण झालेली आहे त्या दयनीय अवस्थेचं शैक्षणिक, व्यावसायिक आणि समाजाची राहण्याची स्थिती या सर्व विषयावर अनुसरून या कवितेमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आम्ही वडार 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 आम्ही वडार वडार. घन हातोडी घेऊन खानी दगडाच्या फोडी, खानी दगडाच्या फोडी, हात विठोबाले जोडी, हात विठोबाले जोडी. वडार वडार रात्रंदिवस खानी मांदी, जीव दगडाले टांगी. रात्रंदिवस खानी मांदी, जीव दगडाले टांगी. जीव दगडाले टांगी, संसाराची झाली कोंडी, संसाराची झाली कोंडी. वडार 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 आम्ही वडार वडार. आम्ही हिंडतो वनवन आमचं बिराड घेऊन, आम्ही हिंडतो वनवन आमचं बिराड घेऊन, आमचं बिराड घेऊन. राहिले त्याले नाही घर, राहिले त्याले नाही घर. वडार वडार लेकरांच्या शिक्षणाचा घरादाराचा नाही पत्ता, आता विचार करा पक्का. वडार वडार आम्ही वडार 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 वडार. कृष्णा विनवणी सांगे आम्ही संघटित व्हावे, कृष्णा विनवणी सांगे आम्ही संघटित व्हावे, आम्ही संघटित व्हावे. या समाजाला पुढे न्यावे, समाजाला पुढे न्यावे. वडार 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 आम्ही वडार वडार, आम्ही वडार वडार. नमस्कार, मी आकाश उर्फ तुकाराम सोनाजी सुपारे. माझ्या कवितेचं नाव आहे माझ्या चितेवर. माझ्या चितेवर आता हे ढाळू नकोस, माझ्या चितेवर आता एकही अश्रू ढाळू नकोस. माझ्या मरणाचं सुतक पण पाळू नकोस. माझ्या चितेवर आता एकही अश्रू ढाळू नकोस. माझ्या मरणाचं सुतक पण पाळू नकोस. आणि जरी आज मी कळलं असेल तुला, आणि जरी आज मी कळलं असेल तुला, तुझं भविष्य पण जाळू नकोस. माझ्या चितेवर आता ही काही अश्रू ढाळू नकोस. माझ्या मरणाचं सुतक पण पाळू नकोस. आणि जरी मी आज कळलं असेल तुला, तुझं भविष्य पण जाळू नकोस. जिंदगी ओंझळीतल्या पाण्यासारखी, जिंदगी ओंझळीतल्या पाण्यासारखी. आता डोळ्यातलं पाणी घट्ट अडव. जिंदगी ओंझळीतल्या पाण्यासारखी, आता डोळ्यातले पाणी घट्ट अडव. आणि तुझ्यातच तू सावित्रीबाई घडव. जिंदगी ओंझळीतल्या पाण्यासारखी, आता डोळ्यातले पाणी घट्ट अडव. आणि तुझ्यातच तू सावित्रीबाई घडव. त्याला जात धर्म वर्ण परंपरा यातलं काहीच सांगू नकोस. त्याला जात धर्म वर्ण परंपरा यातलं काहीच सांगू नकोस. त्याला ज्योती सावित्रीचा सार्वजनिक सत्य धर्म आवर्जून शिकव. त्याला जात धर्म वर्ण परंपरा यातलं काहीच सांगू नकोस. त्याला ज्योती सावित्रीचा सार्वजनिक सत्य धर्म आवर्जून शिकव. बघ शेवटचं सांगतो अजूनही एकदा. बघ
शेवटचं सांगतो अजूनही एकदा, कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा एक ग्रंथ त्याला वाचायला दे. कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा एक ग्रंथ त्याला आवर्जून वाचायला दे, आणि तो ग्रंथ म्हणजे भारतीयांचा प्राण, भारतीय संविधान, आणि तेव्हाच मला वाटेल तुझ्यावर अभिमान. ज्या दिवशी मी मेलेला दिवस तुम्ही आनंद उत्सव म्हणून साजरी करणार, ज्या दिवशी मी मेलेला दिवस तुम्ही आनंद उत्सव म्हणून साजरी करणार, त्या दिवशी मी समजून जाईन या देशात मानवता कधीच मरत नाही, आणि मरतात फक्त शरीरं. माणसं कधीच मरत नाही, माणसं कधीच मरत नाहीत, माणसं कधीच मरत नाहीत. नमस्कार रसिक प्रेक्षको, ऑनलाईन वडार कवी संमेलन 2020मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मी प्राध्यापक भारत धनवडे माझी कविता सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे दगडासंग कुस्ती. शरीर त्याचं काडीकुडी तरी बाप माझा पहिलवान, रोज असती दगडासंग कुस्ती तेव्हा तो दिसतो भारी ताकदवान. नशिबाला कोसण्यापेक्षा आणि कुणापुढं हात पसरण्यापेक्षा याचा भरोसा कष्टावरी, सुक्ती पहार घेऊन निघायची खाणीवर सवारी. घाव याचा बसला की दगडही थरथरायचा, तुकडे तुकडे होऊन बाजूला पडायचा. कित्येकदा घाव याचा दगडावर आणि दगडाचा घाव याच्या पायावर असायचा. रक्त बंबाळ होऊन बाप माझा कासावीस व्हायचा. बायका मुलांचे चेहरे आठवले की दुःख त्याचं विसरायचा आणि पुन्हा दगडासंग कुस्ती सुरू करायचा. पण आज सकाळपासून कुस्ती काही रंगलीच नाही. दुपार होत आली तरी त्याला एक दगडही फुटला नाही. चित्त आज त्याचं कुस्तीवर नव्हतं. खाणीच्या काठावर माय बसली होती, त्याचं येणं जाणं सारखं तिच्याकडे होतं. दगडावर घाव घातला की बा आईकडे एक नजर बघायचा. तिची आरोळी ऐकून याचा जीव खालीवर व्हायचा. शेवटी माईनं मोठी किंकाळी फोडली. वेदना तिची खाणीत घुमत राहिली. पैसाही नव्हता आणि नव्हती दवाखान्याची सोय. खाणीवरच माय बाळंतीण झाली. नव्हती कात्री म्हणून बापानं दगडानंच नाळ कापली. अशी आमची नाळ दगडासोबत जोडली गेली. वडाराची कुस्ती कायम दगडासंगच राहिली, दगडासंगच राहिली. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव बाबाजी लक्ष्मण धोत्रे, गणेशनगर, दमखाडी, तालुका रोहा, जिल्हा रायगड. ऑनलाईन वडार कवी संमेलन 2020 यासाठी मी कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे बदल. आज खरी गरज आहे बांधवा तुझ्या बदलाची. आज खरी गरज आहे बांधवा तुझ्या बदलाची. यंत्राने जागा व्यापली तुझ्या व्यवसायाची. यंत्राने जागा व्यापली तुझ्या व्यवसायाची. लोप पावली कामे छिन्नी, हातोडा घमेली पावड्याची. करुणी काबाड कष्टतयाने आशा होती रोकडीची. समान कायद्यापायी दुरवस्था झाली कुटुंबांची. आज खरी गरज आहे बांधवा तुझ्या बदलाची. आज खरी गरज आहे बांधवा तुझ्या बदलाची. यंत्राने जागा व्यापली तुझ्या व्यवसायाची. यंत्राने जागा व्यापली तुझ्या व्यवसायाची. वडलोपार्जित जमीन नाही तुझ्या मालकीची. भटकंती पाही स्थिती आहे अर्धवट शिक्षणाची. संधी नाही तुला बळीराजा होण्याची. आज खरी गरज आहे बांधवा तुझ्या बदलाची. आज खरी गरज आहे बांधवा तुझ्या बदलाची. यंत्राने जागा व्यापली तुझ्या व्यवसायाची. यंत्राने जागा व्यापली तुझ्या व्यवसायाची. व्यापारासाठी गरज असते पुरेशा भांडवलीची. यशस्वी होण्या जोड लागते त्यात बोलण्याची. गुरुकिल्ली ठरेल हीच तुझ्या मिळकतीची. आज खरी गरज आहे बांधवा तुझ्या बदलाची. आज खरी गरज आहे बांधवा तुझ्या बदलाची. यंत्राने जागा व्यापली तुझ्या व्यवसायाची. यंत्राने जागा व्यापली तुझ्या व्यवसायाची.
भविष्य उज्ज्वल करण्यात साथ घे तांत्रिक शिक्षणाची. नेटवर्क मार्केटिंग स्वीकार अधिक उत्पन्नांची. तोही ठरेल एक उत्तम आधार तुझ्या उन्नतीची. आज खरी गरज आहे बांधवा तुझ्या बदलाची. आज खरी गरज आहे बांधवा तुझ्या बदलाची. यंत्राने जागा व्यापली तुझ्या व्यवसायाची. यंत्राने जागा व्यापली तुझ्या व्यवसायाची. धन्यवाद. सन्माननीय संयोजक सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव निवृत्त पोलीस अधिकारी अशोक कुसळकर, राहणार अहमदनगर. कवितेचे नाव आहे कष्टाचे जीवन. कवितेचे नाव कष्टाचे जीवन. तांबडे फुटताच स्नान उरकून चहा घ्यायचा. कष्टाचे साधनं सुटकी पहार घेऊन रस्त्याने चालायचं. पायपीट करीत करीत खान खदान गाठायचं. कसली सायकल आम्हाला कुठली तेव्हा गाडी. फाटकीच चप्पल रापलेले पाय फोडायच्या पाळी. एका खांद्यावर पहार एका खांद्यावर सुतकी. खान खदान हेच आमचे दैवत तिथेच मिळे आम्हाला मुक्ती. खान खदानामध्ये दगडासोबत रोज आमची मैत्री. खान खदानामध्ये दगडासोबत रोज आमची मैत्री. मेहनत एक मेहनत फक्त कष्टच दिवस रात्री. घन हातोडीच्या फटक्याने दगडाचे होत असे तुकडे. घन हातोडीच्या फटक्याने दगडाचे होत असे तुकडे. मुला लेकरांना आरोळी देऊन करीत असे साकडे. आकाश आमचे छेद विसावा करिता झाडाची सावली असे. आकाश आमचा छेद विसावा करिता झाडाची सावली असे. तेथच झोळी त्यात तान बाळ असे. नाही चिंता कुणास आमची पालात आमचे जीवन. नाही चिंता कुणास आमची पालात आमचे जीवन. या समाजास गुन्हेगार समजते काय हो शासन. विचारवंत नेते गेले विचारवंत नेते आले. 2 रुपये माणसाप्रमाणे समाज हितासाठी जमा केले. कितीतरी लाख शासना मार्फत मिळाले. ना आश्रम शाळा ना रोजगारी. ना आश्रम शाळा ना रोजगारी. कुठे गेले कसे संपले. कुठे गेले कसे संपले. आम्हाला समजले नाही ना उमजले नाही. कष्ट करताना शिका मोठे व्हा असे सांगत असताना आमचे अशिक्षित मुले राहिले. मी म्हणणारे सर्वच नेते झाले. शासन दरबारी आम्हाला काहीच नाही मिळाले. शासन दरबारी आम्हाला काहीच नाही मिळाले. भटके विमुक्तामध्ये आम्हाला कायमचेच बसविले. कष्ट करता करता आयुष्य माझे संपले. कष्ट करता करता आयुष्य माझे संपले. खरे काम खरे सुख. खरे काम खरे सुख मिळायचे राहूनच गेले. खान खदानीचे दगड मातीचे कष्ट माझ्या वाट्याला आले. खान खदानीचे दगड मातीचे कष्ट माझ्या वाट्याला आले. कष्ट माझ्या वाट्याला आले. धन्यवाद.